श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 117. बोधवचने. वृत्ती. 1 नंबर. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. 2. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. 3. शास्त्राचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. 4. भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते. त्यापासून खरा फायदा होत नाही. 5. असावे सर्वात पण नसावे कोणाचे अशा वृत्तीने जो राहील त्याला परमार्थ साधेल. 6. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरता आहे. माझ्याकरता जगत नसून मी जगाकरता आहे. ही वृत्ती आपण ठेवावी. 7. भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल. 8. आपल्या डोळ्यामध्ये अगदी बारीक कण जरी गेला तरी तो खुपतो. याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंताला कळते म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. 9. अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे. 10. घोड्याला पळायला शिकवण्यासाठी पहिल्याने रिंगण धरतात. एक मनुष्य लगाम धरून मध्ये उभा राहतो आणि घोडाभोवती रिंगण घालतो. मध्ये असणारा माणूस स्थिर राहतो. त्याप्रमाणे आपण आपली वृत्ती मधोमध भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी आणि मग देहाला प्रपंचात फिरू द्यावे. 11. आगगाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. 12. वासनेतून वृत्ती, वृत्तीतून उर्मी आणि उर्मीमधून कृती असा क्रम आहे. 13. आपली वृत्ती सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख आणि अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण ते सुखदुःख अस्थिर असते. 14. साशंक वृत्तीच्या ठिकाणी समाधान नसायचेच. हिरण्यकश्यपूच्या हृदयातला नारायण प्रल्हादाला दिसला, पण हिरण्यकश्यपूला स्वतःला तो दिसला नाही. 15. जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. पुढे आहे 22 नंबर. वासना ही बोधवचने. 1. वासनेच्या किंवा हवेपणाच्या 3 अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. 2. आपल्याला जे मागायचं आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते दिले नाही तर ते न देणे आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच पुढे वासना मरेल. 3. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत. याचे कारण त्यांना वासना जास्त असते. 4. परमार्थ इतका का सोप्पा आहे? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. 5. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्यावरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर त्याचा बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण तोडाव्या. शेवटी वासना मारावी. 6. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवतो. 7. वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो.
त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. 8. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना म्हणजे विषयाजवळ वास, ना म्हणजे नको. 9. वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल. 10. मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आज आपण करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, तीच ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणे, सगळे तेच. असे असताना माणसाला कंटाळा येऊ नये का? आपण गाव बदलले तरी हे सारे तेच असते. इतक्या त्याच त्या गोष्टी असूनसुद्धा मनुष्याला कंटाळा न येता त्याच गोष्टी करीत जगावेसे वाटते. याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या 2 कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे. आपल्याला पाहण्याची हौस आहे म्हणून आपण पाहतो. आपल्याला ऐकण्याची हौस आहे म्हणून आपण ऐकतो. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही. 11. परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे. 12. देह ठेवताना आपली वासना आपल्याबरोबर येते. 13. आपली वासना आज देखील कशी ताजीतवानी आहे. 14. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे. 15. मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही. 16. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सगळे कर्म एकमेकात गुंतून गेले आहे. 17. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. 18. हवे आणि नको यांचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे. 19. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे, असे राहिल्याने वासना क्षीण होईल. 20. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. खरे म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. 21. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवे नको पण म्हणजेच आपली वासना गेली की त्याचे सुखदुःख राहत नाही. विषयाचा आनंद मारायला हाच उपाय आहे. 22. वासना म्हणजे अभिमान म्हणजे मीपणा, हा मनुष्याचा शत्रू आहे. 23. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. 24. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. 25. राम करता या भावनेने वासनेची नांगी मोडा. 26. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे हे वेडेपणाचे आहे, हे ध्यानात ठेवावे. म्हणून विचार आणि नाम यांनी वासनेला जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. 27 नंबर. भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याचप्रमाणे विषयाची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय. 28. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कबूल असूनसुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण आहे की ती शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. 29. वासना ही लाडावलेल्या कुत्र्यासारखी आहे. तिला नुसते हाड करून ती बाजूला जात नाही. तेही बरोबर आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवली आहे. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते. बरे चांगली वासना तेवढी आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासना पण हळूच आत येते. शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत. 30. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो.
मग ती काढायला फार कठीण जाते. 31. काशीला जायला पुष्कळ रस्ते आहेत, पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी जाणाऱ्याला आपले घर सोडल्याशिवाय तेथे जाता येत नाही. हे जसे खरे तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला म्हणजे तिच्या मरणासाठी देवाचे स्मरण पाहिजे. 32. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. 33. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुढे आहे प्रपंच ही बोधवचने, ती आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.